और आइए आगे बढ़ने से पहले आपको सीधी तस्वीरें दिखाते हैं महाराष्ट्र विधान परिषद की, जहां पर सीजेआई का संबोधन इस वक्त चल रहा है। बाबासाहेबांनी म्हटले की जरी आपण फेडरलिझम आणतो आपल्या घटनेद्वारे, पण फेडरलिझम इज नॉट रिजिड. द फेडरलिझम इज फ्लेक्सिबल. वी आर प्रोव्हाइडिंग अ फ्लेक्सिबल स्ट्रक्चर ऑफ अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून जेव्हा केव्हा देशाला संकटाच्या काळामध्ये एकसंघ राहण्याची आवश्यकता पडेल, तेव्हा हा देश युनायटेड कसा राहील याकरता आपण या घटनेमध्ये प्रोव्हिजन केले आहे. तिसरा, सेपरेशन ऑफ पॉवर्स ऑफ थ्री विंग्स. मी नेहमीच म्हणत असतो की भारतीय राज्यघटनेच्या हे तीन स्तंभ आहेत, मग ती विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका, या घटनेने निर्माण केलेला आहे. आणि ऑल ऑफ देम आर एक्सपेक्टेड टू वर्क इन द स्फियर्स अलॉटेड टू देम इन द कॉन्स्टिट्यूशन. देशातील नागरिकांसाठी कायदे करणं हे देशाची पार्लमेंट, राज्यांचे लेजिस्लेचर याचं कार्य आहे. त्या कार्याची अंमलबजावणी करणं, जे घटनेमध्ये कर्तव्य दिलेले आहेत, अधिकार दिले आहेत, त्याचं पालन करणं हे एक्झिक्युटिव्ह